नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अंडा पुलाव. हॉटेलमध्ये मिळतो त्याच प्रकारे आणि 15 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. वन पॉट रेसिपी आज आपण ट्राय करणार आहोत. तर सर्वात अगोदर इथे मी सर्व तयारी करून घेतलेली आहे. इथे मी 4 अंडी उकडून घेतलेले आहेत. 2 ते 3 बटाटे देखील उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर एका कुकरमध्ये अर्धा पळी तेल टाकून अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे. इथे तेल खूप कडकडीत गरम नाही, मध्यम गरम आहे. नाहीतर आपले कोरडे मसाले जळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे अंड्यांना थोड्याशा रेषा मारून घेणार आहोत आणि मंद गॅसवर हे अंडे आपण परतून घेणार आहोत. अंडी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मी 4 अंडी वापरलेली आहे आणि ते 2 ते 3 बटाटे ते देखील मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत. हे देखील आपण हळद आणि तिखट तेलामध्ये आपण थोडंसं भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले अंडी आणि बटाटे फ्राय करून झालेले आहेत. हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्याच कुकरमध्ये आपण 2 ते 3 पळी तेल टाकलेले आहे. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले, तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी जे आपल्याजवळ अवेलेबल असतील ते सर्व मसाले आपण इथे टाकू शकता. त्यानंतर एक मोठा कांदा मी उभा लांब चिरून घेतलेला आहे. हा देखील कांदा आपण यामध्ये परतून घेणार आहोत. थोडासा मऊ कांदा झाल्यानंतर यामध्ये आपण मोठा टमॅटो देखील उभा चिरून घेतलेला घालणार आहोत. टमॅटो कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीरीचा असा जाडसर वाटून घेतलेला ठेचा देखील यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे सर्व जिन्नस एकसारखे भाजून घेणार आहोत. थोडंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आंबट दही टाकलेलं आहे. हे खूप आंबट नाही. त्यानंतर त्यामध्ये कोरडे मसाले, हळद, तिखट, धनिया पावडर टाकणार आहोत. हे मसाले थोडे परतून झाल्यानंतर 1 ग्लास स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ यामध्ये घालणार आहोत. इथे मी कोलम तांदूळचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता. अशा प्रकारे तांदूळ थोडासा तेलामध्ये परतून घेतला आहे. तांदूळ थोडेसे परतून झाल्यानंतर आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. 1 ग्लास तांदळासाठी आपण 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे. अशा प्रकारे थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित हलवून घेऊन त्यानंतर आपण उकडून घेतलेले अंडी आणि बटाटे यामध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये अंडी आणि बटाटे घातल्यानंतर खूप जास्त जोराने किंवा अंडी फुटतील अशा उलताण्याचा वापर न करता अगदी अलगद आपण इथे हे एकदा हलवून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं गरम झाल्यानंतर किंवा उकळी पाण्याला मंद बारीक उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. इथे आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या. 2 शिट्ट्या ही मी मध्यम गॅसवर घेतलेल्या आहे आणि 1 शिट्टी ही मंद गॅसवर एकदम लहान बारीक फ्लेमवर घेतलेली आहे. इथे आपल्या कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यानंतर त्यामध्ये कांदा तळून घेणार आहोत. इथे मी कांदा हा सुकवून घेतलेला कांदा माझ्याजवळ आहे. तो कांदा मी इथे थोडासा परतून घेणार आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हे कांदा परतून घालू शकता किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता. थोडंसं मंद गॅसवरच हे आपण कांदा परतून घेणार आहोत. कांदा सुकलेला असल्यामुळे खूप पटकन असा भाजला जातो किंवा करपट असा होतो. इथे आपण मंद गॅसवर कांदा भाजून घेणार आहोत. कांदा आपल्याला खूप डार्क करायचा नाही. अशा प्रकारे आपण सर्व कांदा एकदम कुरकुरीत असं तळून घेतलेला आहे. हा बिलिस्ता आपला तयार आहे. तोपर्यंत आपलं कुकर देखील इथे शिट्ट्या होऊन थंड झालेला आहे. इथे आपला अंडा पुलाव तयार आहे. त्यानंतर आपण थोडंसं वरखाली करून त्यामध्ये तळून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि चमचाभर तूप टाकून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण घरच्या साहित्यात हॉटेलपेक्षा चांगली
आणि 15 मिनटात तयार होणारी अंडा बिर्याणी किंवा अंडा पुलाव घरच्या घरी तयार करू शकतो. हा पुलाव डिनरसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी छान लागतो. रात्रीसाठी जर तुम्हाला खूप कंटाळा वगैरे आला असेल तरी अंडा पुलाव आपण ट्राय करू शकतो. हेल्दी रेसिपी आहे, लहान मुलांना देखील खूप आवडते. टिफिनसाठी की तसेच मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. अशा प्रकारे आपला अंडा पुलाव तयार आहे. यासोबत मी कांदा, टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर केलेली आहे. हा पुलाव खायला खूप गरमागरम झालेला खूप छान लागत होता. मोकळा फडफडीत असा आपला पुलाव तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्हीही ही रेसिपी ट्राय करू शकता. उन्हाळ्यामुळे जेवण जात नाही त्यावेळेस आपण असं काहीतरी वेगळं चमचमीत करून खाऊ शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.